इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हमासला इशारा दिलाय। ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत ते ठिकाण आम्ही संपवून टाकू, असा गंभीर इशारा बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिलेला आहे। हमासनं गाझापट्टी रिकामी करावी, नाहीतर जोरदार कारवाई केली जाईल, असाही इशारा बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिलेला आहे। हमासनं आक्रमण केल्यानंतर आता इस्रायल सुद्धा आक्रमक झालाय, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय। बेंजामिन नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धासाठी तयार असल्याचं सांगितलं असून हमासला हा गंभीर इशारा दिलाय। ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत ते ठिकाण आम्ही उद्ध्वस्त करू, संपवून टाकू, असा इशारा बेंजामिन नेत्यानाहू देत आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, कालची परिस्थिती आजची परिस्थिती अधिक चिघळताना दिसतेय। इस्रायल सुद्धा प्रचंड आक्रमक झालाय। या युद्धाची परिणती कशात होईल असं वाटतंय? नक्कीच आहे, परिस्थिती ही हाताबाहेर जाते असं यासाठी म्हणायला हरकत नाही। कारण काल त्याची ग्रॅव्हिटी जी होती ती एवढी प्रकर्षाने पुढे आलेली नव्हती, जी इतक्या प्रकर्षाने आज पुढे येते आहे। याचं कारण अनेक दृष्टिकोनातून आहे। इराण सारख्या देशांनी हमासला पूर्णपणे समर्थन देण्याची घोषणा केलेली आहे। युरोपियन देशांमध्ये चढाओढ लागलेली आहे की ते नेतन्याहूंना आणि इस्रायलला समर्थन देतील म्हणून। त्यामुळे आता पुन्हा एकदा पश्चिम आशियामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण जे आहे ते आणखी प्रभावी बनताना दिसून येत आहे। सर्वात महत्वाची बाब येते यामुळे की नेतन्याहू सरकार हे कमालीचं अडचणीत आलेलं आहे। कारण इस्रायलची लोक मोठ्या प्रमाणावरती नेतन्याहू सरकारला दोष देत आहेत, कारण हे त्यांचं अपयश आहे की कशा पद्धतीने गाझा स्ट्रीपमध्ये एवढी कडक सुरक्षा यंत्रणा असताना, सगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स यंत्रणा असताना काही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आतमध्ये शिरतात। ते शिरल्यानंतर 20 मिनिटांमध्ये 5000 रॉकेट्स फायर होतात। त्यामुळे आता कुठेतरी आपली प्रतिमा राखणं हे देखील नेतन्याहू सरकार पुढचं एक मोठं आव्हान आहे। त्यामुळे निश्चितपणे ते मोठ्या प्रमाणावरती प्रतिहल्ला करतील, यामध्ये कोणताही वाद नाही। पण आता मूळ मुद्दा असा येतो आहे की गाझा पट्टीमध्ये जर त्यांनी हल्ला केला तर तिथं सगळे रहिवासी आहेत। कारण तो भाग जो आहे तो पूर्णपणे रहिवासी नागरिकांचा भाग आहे आणि तिथं जर नागरिकांच्या कॅज्युअलिटी झाल्या किंवा काही मृत्यू झाले तर अरब देश पुन्हा एकदा एकत्र होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। आणि ही सगळ्यात कठीण बाब जी आहे ती हीच आहे की इस्रायलची अवस्था खूप अवघडल्यासारखी झालेली आहे। कारण याच्यामध्ये जर पुन्हा पॅलेस्टाईनचे नागरिक मारले गेले तर अरब देश याच्यामध्ये उतरू शकतात आणि याचं पूर्ण जो आखाती प्रदेश आहे, पश्चिम आशिया आहे, ज्यापर्यंत ह्या सगळ्या झळा पोहोचून जगाला रशिया युक्रेनच्या पेक्षा देखील भयानक एखाद्या युद्धाचा सामना करावा लागू शकतो, ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे। सर, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मोसादचा, की जागतिक पातळीवरती सगळ्यात नावाजली गेलेली मोसाद ही गुप्तहेर यंत्रणा जी इस्रायलची आहे, पण एवढा मोठ्या प्रमाणावर हल्ला होत असेल आणि त्याची सुतराम कल्पनाही जर मिळत नसेल तर मोसादच्या इमेजला, प्रतिमेला यामुळे मोठा हादरा बसतोय? नाही, हे नक्कीच आहे। मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की तुमच्याकडची सुरक्षा यंत्रणा किंवा गुप्तहेर यंत्रणा ही कितीही परफेक्ट असली तरी देखील त्यामध्ये एक 5 ते 10% नक्कीच वाव असतो। जसं आपण अमेरिकेच्या बाबतीमध्ये अनुभवलं, 9/11चा जो दहशतवादी हल्ला अमेरिकेवर झाला, अमेरिकेकडची देखील गुप्तहेर संघटना अत्यंत प्रभावी स्वरूपाची होती। यापूर्वी देखील काही युरोपच्या देशांमध्ये देखील हल्ले झालेले आहेत, परंतु या ठिकाणी मात्र असा प्रकार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती होईल। कारण गाझा स्ट्रीपमध्ये नागरिकांना जर प्रवेश करायचा असेल तर इस्रायलच्या सिक्युरिटी सर्व्हिसेसला पार केल्याशिवाय तुम्हाला जाताच येत नाही। निश्चित। मग अशा वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे दहशतवादी एकत्र कसे येऊ शकतात, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रॉकेट्स कसे एकत्र आणले जाऊ शकतात, 20 मिनिटांमध्ये ते एकदम कसे काय फायर केले जाऊ शकतात, या अनेक प्रश्न आहेत। ज्या प्रश्नाची चौकशी नंतर इस्रायलकडनं निश्चितपणे होणार आहे। परंतु पुन्हा एकदा ज्याला नॉन स्टेट ऍक्टर्स आपण म्हणतो, या नॉन स्टेट किंवा अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना आहेत, यांनी आपली ताकद ही पुन्हा एकदा प्रकर्षाने दाखवून दिलेली आहे की आम्ही स्टेट ऍक्टरपेक्षा पण पॉवरफुल आहोत। हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करण्यामध्ये कुठेतरी ती यशस्वी झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल। सर, शेवटचा प्रश्न विचारते भारताच्या भूमिकेबद्दल। 2 वर्षांपूर्वी ज्यावेळी असा संघर्ष निर्माण झाला होता त्यावेळी भारताने तटस्थ भूमिका घेतली होती। बेंजामिन नेत्यानाहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध कितीही चांगले असले तरी सुद्धा भारताची भूमिका तटस्थ होती। आता मात्र भारताने इस्रायलला पूर्णतः पाठिंबा दर्शवलेला आहे, कशाचं द्योतक म्हणायचं? नाही, याच्यात 2 बाबी आहेत। एक तर काल पंतप्रधान मोदींचं जे ट्विट होतं
ते ट्विट प्रामुख्याने इस्रायलवरती झालेल्या वेस्ट बँकवर झालेला जो दहशतवादी हल्ला आहे, या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आम्हाला कमालीचं दुःख आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि अशा कठीण प्रसंगी भारत हा इस्रायलच्या बरोबर आहे. तर यामधला फोकस जो होता हा प्रामुख्याने दहशतवादी हल्ला आणि त्या हल्ल्याचा निषेध हा होता. पण जर दोन देशांमध्ये कारण आता सध्या हमास आणि इस्रायल यांच्यामधला हा एका देशाचा दहशतवादी संघटनेविरुद्धचा हा संघर्ष आहे. आपण निश्चितपणे त्या बाबतीत आहोत. मात्र याचं परिणिती जर पुढे चालून एखाद्या मोठ्या युद्धामध्ये झाली आणि जर तशा स्वरूपाचे अरब देश विरुद्ध इस्रायल असा कोणताच संघर्ष निर्माण झाला तर त्या बाबतीमध्ये मात्र भारतासमोर पुन्हा एकदा कठीण परिस्थिती ही निर्माण होणार आहे. याचं कारणही तशाच पद्धतीने आहे. कारण भारताला आता सध्या पश्चिम आशियामध्ये शांतता पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या तेलाचा मोठा स्रोत हा तिथं आहे. 75% तेल आपल्या इथं 42 लाख भारतीय हे आता पश्चिम आशियामध्ये स्थित आहेत. त्यामुळे हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की भारताने नुकतं G20 अधिवेशनाच्या दरम्यान जो अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा झाली, ज्या प्रकल्पामध्ये भारत, पश्चिम आशिया आणि युरोप हा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. त्यामुळे भारताला हा कॉरिडॉर पूर्ण करण्याच्या दृष्टीने अरब देशांचं पण आणि इस्रायलचं पण दोघांचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे भारत अशी कोणत्या पक्षाची बाजू स्पष्टपणे उचलून धरेल अशी शक्यता फार कमी आहे. भारताला पुन्हा एकदा बॅलन्स रोल याच्यामध्ये घ्यावा लागेल. पण दहशतवादाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा निश्चितपणे भारत या बाबतीत तरी इस्रायलच्या बरोबर आहे. मात्र युद्ध सुरू झालं आणि जर ते दोन देशांमधलं असेल किंवा दोन गटांमधलं असेल अशा वेळेला मात्र भारताला फार विचार करावा लागेल कोणती भूमिका घेताना. सर, एक छोटा प्रश्न विचारते. या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका इराणवर निशाणा साधतेय? नाही, आता यामध्ये मुद्दा असा आहे की खरं तर खूप गुंतागुंतीचं या बाबतीमधलं परिस्थिती आहे असं दिसून येतं की नेमकं या हल्ल्याची जी वेळ साधली गेलेली आहे ती काय आहे. मुळातच प्रश्न असा आहे की कॅम्प डेव्हिड अग्रीमेंटच्या माध्यमातून अमेरिका खूप प्रयत्न करतो आहे सौदी अरेबिया आणि इस्रायल यांना एकत्र आणण्याचा. जेव्हा सौदी अरेबिया आणि इस्रायल एकत्र येतात त्याच वेळेला असं होतं की पॅलेस्टाईनचा चाललेला संघर्ष याला अरब देशांचं असलेलं समर्थन ते कमी होण्याची प्रसंग आहे. त्यामुळे कुठेतरी पॅलेस्टाईनला किंवा हमासला ते नको आहे की इस्रायल आणि सौदी अरेबिया एकत्र येणं. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा झाला की जो भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याला आपण भारत, मिडल ईस्ट आणि युरोप कॉरिडॉर म्हणतो, त्या प्रकल्पामुळे सगळ्यात जास्त वेदना जर कोणाला झाल्या असतील तर त्या चीनला झालेल्या, कारण चीनचा BRI प्रकल्प त्यामुळे अडचणीत येतो आहे. त्यामुळे अशाही प्रकारचं चर्चा आहेत की चीन याच्या माध्यमातून किंवा मग इराण सारखा देश आहे, कारण इराणने तो उघडपणे समर्थन हे हमासला दिलेलं आहे. त्यामुळे असे काही देश आहेत की ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांचं पश्चिम आशियामधला वाढता प्रभाव हा कुठेतरी रोखला गेला पाहिजे म्हणून तिथं अस्थिरता निर्माण करणं अशाही प्रकारचे काही उद्देश असू शकतात. परंतु ह्या सगळ्या ज्या आहेत त्याला कॉन्स्पिरसी थिअरीज आपण म्हणतो. याच्या संदर्भात स्पष्ट पुरावे देणं हे अत्यंत अवघड असतं. परंतु एक बाब मात्र नक्कीच आहे की अशा स्वरूपाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर 9/11ला जो प्रकार पुन्हा एकदा नॉन स्टेट ऍक्टर्स हे चर्चेमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आले होते तशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दहशतवादी संघटना ज्यांना आपण नॉन स्टेट ऍक्टर्स असं म्हणतो यांनी स्टेट ऍक्टर्स पुढे म्हणजे इस्रायल पुढे फार मोठ्या प्रकारचं आव्हान निर्माण केलंय आणि जागतिक समूहाला पुन्हा एकदा सावध राहावं लागेल. तुमच्याकडे किती प्रगत टेक्नॉलॉजी असली, कितीही प्रगत तुमची सुरक्षा यंत्रणा असली तरी देखील तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात अशा प्रकारची हमी आता देता येत नाही. निश्चित. सर, आपले मनापासून आभार. आपण या संपूर्ण घडामोडींचं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.